तील महादेव मंदिर दशक्रिया विधी घाट या ठिकाणी आपण जे सुशोभीकरणाचे काम आता काही करणार आहोत, तो 3.5 लाखापर्यंत खर्च आपण धरलेला आहे. तर त्यामध्ये जे काम करणार आहोत ते आपण मी थोडक्यामध्ये तुम्हाला व्हिडिओग्राफीच्या द्वारे दाखवणार आहे. की जे हे फ्रंट साईड आहे त्यामध्ये आपण 3 फुटाचं कंपाऊंड या ठिकाणी करणार आहोत आणि मध्यभागी 15 फुटाचं गेट या ठिकाणी आपण एंट्रीला टाकणार आहोत. तसेच या ठिकाणी या मंदिराच्या ज्या दशक्रिया विधीच्या वेळेस प्रवचन सेवा होते त्यावेळेस ती प्रथमतः आत मंदिरात केली जात होती. तर ते या आत गर्दी होत असल्यामुळे व जागा कमी पडत असल्यामुळे आपण ती सेवा ह्या ठिकाणी बाहेर स्टेज करणार आहोत. त्या स्टेज 1-2 फूट उचलून घेणार आहोत. खालच्या साईडने 12 फूट लांबी त्याची या ठिकाणी करणार आहोत व 5 फूट रुंदी व मागून एक उंचीला 8 फूट उचलणार आहोत. व त्याच्यामध्ये आपण मागच्या साईडला बॅकग्राऊंडला चला जाऊ आमच्या गावा आमचा राम राम घ्यावा, जे तुकाराम महाराजांचं जे वैकुंठाला जाताना जे चित्रीकरण आहे ते पूर्ण आपण त्यामध्ये करणार आहोत. व त्या चित्रीकरणाचा खर्च आपल्या गावचे सचिन बापू सुखेडेकर यांच्यातर्फे तो पूर्ण केला जाणार आहे. तसेच आपण आता पाहत आहोत हे महादेव मंदिर आहे, त्याच्यामध्ये जी फरशी आहे ती खूप पुरातन काळाची जुनी झालेली आहे, ती आपण बदलणार आहोत. या फरशीचं काम जीर्णोद्धार आपण पूर्ण करणार आहोत. तसेच आपण यापुढे ज्या मंदिरामध्ये नंदी तसेच आतमध्ये जे महादेवाची जी पिंड आहे त्याला आपण वज्रलेप करणार आहोत. तसेच ज्या बाहेर मागं गणपती व पार्वती मातेची मूर्ती आहे त्याला आपण रंगकाम करणार आहोत. या दरवाजाला जी कडणी आहे पूर्ण आपण फ्रेम तयार करणार आहोत. अशा विविध प्रकारची कामे या ठिकाणी सुशोभीकरणाच्या माध्यमातून करणार आहोत. तसेच जो शेवटचा टप्पा आहे कलरिंगचा, जे हे ओटे आहेत किंवा जो हा शेडचा अंतर्गत आतला परिसर आहे किंवा हे जे आपण मंदिर पाहत आहोत महादेवाचं हे मंदिर आहे, हा पूर्ण परिसर आपण रंगकाम करणार आहोत. अशा प्रकारे हे संपूर्ण काम टोटली 3.5 लाखापर्यंत बजेट जात आहे. त्याकरता आपल्या गावातील आपल्या गावचा आपण एक नागरिक म्हणून सर्वांनी यासाठी स्वइच्छेने मदत करायची आहे ही विनंती.